यांना आम्ही अनेक वर्ष ओळखतोय. 1999, 2004, 2009 3 टर्मला ते आमदार होते. त्यांनी मंत्रिमंडळामध्ये आमच्याबरोबर राज्यमंत्री म्हणून पण काम केलेलं होतं आणि सगळ्यांशी मिळून मिसळून राहणारं असं ते व्यक्तिमत्व होतं. यावेळेच्या निवडणुकीमध्ये त्यांचे चिरंजीव जिशान हे आमदार झाले, परंतु मधल्या काळामध्ये ज्या काही राजकीय घटना घडल्या त्यामध्ये आम्हा लोकांशी बोलून बाबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश त्या ठिकाणी केला आणि एकंदरीतच त्यावेळेस स्टार प्रचारक म्हणून ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरणार होते. चर्चा झालेली होती, सातत्याने आमच्या बैठका होत होत्या, परंतु अचानक काल तो जो काही भ्याड हल्ला झाला त्याचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतोय. पोलीस यंत्रणा त्यांच्या पद्धतीने चौकशी करण्याचं काम करतेय. दोघांना ताब्यामध्ये घेतलेलं आहे. इतर 4 ते 5 टीम ह्या वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये पोलिसांनी त्या ठिकाणी पाठवलेले आहे. एकंदरीतच अतिशय अचानक अशा प्रकारची घटना घडल्यामुळं त्यांचं संपूर्ण कुटुंब आणि त्यांचा सगळा परिवार आणि संपूर्ण कार्यकर्ते सगळेच आम्ही अतिशय म्हणजे शोकाकुल अवस्थेमध्ये आहोत. आताच पोस्टमार्टम थोड्या वेळात अजून अर्धा ते पाऊण तासांनी संपूर्ण होईल. त्याच्यानंतर डेड बॉडी आपल्या घरी त्यांच्या नेली जाणार आहे आणि तिथं काही तास ठेवून त्याच्यानंतर लोकांच्या करता दर्शनाकरता ठेवली जाईल. 8:30 वाजता मरीन ड्राईव्हला बडा कब्रस्तान आहे, मरीन लाईन्सला बडा कब्रस्तान आहे, त्या ठिकाणी संपूर्ण शासकीय इतमाने अंत्यसंस्कार म्हणजे दफनभूमीच्या संदर्भातलं दफन करण्याचं जे काही कार्यवाही असते ती त्या ठिकाणी केली जाईल अशा पद्धतीचं ठरलेलं आहे आणि तशा प्रकारचे ऑर्डर पण शासकीय इतमाने अंत्यसंस्कार करण्याच्या काढलेले आहेत. एक मिनिट खरं तर आता अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर राजकारण केलं जातं हे दुर्दैव आहे. त्याच्यातून लगेचच माझ्यासारख्याने काही निर्णयाप्रत येणं योग्य नाही, पण पोलिसांना काही अंदाज आलेला आहे. पोलीस यंत्रणा म्हणते की आम्हाला अजून काही वेळ द्या. दोघांना त्यांनी तर ताबडतोब त्या ठिकाणी अरेस्ट केलेलं आहे. त्याबद्दल राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलेलं आहे. गृहमंत्र्यांनी पण ह्याच्यामध्ये फार बारकाईनं सगळा तपास करायला सूचना दिलेल्या आहेत आणि मी पण माझ्या परीनं तशा प्रकारच्या सूचना डिपार्टमेंटला दिलेल्या आहेत. राजकारण करण्याच्या ठिकाणी जरूर आपण राजकारण करू, परंतु आपल्यातलाच एक सहकारी आपण अतिशय म्हणजे त्याचं वय देखील कमी होतं, म्हणजे जाण्यासारखं वय पण नव्हतं आणि एकंदरीतच तो इतका सगळ्यांच्यात मिळून मिसळून असायचा. त्याचं वक्तृत्व चांगलं होतं, समाजाला तो एक आपलंसं करण्याचं काम करायचा आणि हर उन्हाळी तुम्हाला आठवत असेल त्यांच्या स्वतःच्या त्यांनी इफ्तार पार्ट्या ज्या करायचा तर त्याच्यामध्ये सगळ्या आणि त्याच्या सगळ्या क्षेत्रातले सिने इंडस्ट्री असेल, तुमची इंडस्ट्री असेल, उद्योगधंदे सगळ्या क्षेत्रामध्ये त्याचं अतिशय चांगले संबंध होते, मित्रत्वाचे संबंध होते आणि फार म्हणजे मला तर अजूनही विश्वासच बसत नाही की बाबा आपल्यात नाही आहे, पण झालंय ते वस्तुस्थिती आहे आणि काळाच्या नियतीच्या पुढं आपलं कुणाचंच तुमचं आमचं काही चालत नाही. आम्ही संपूर्ण पक्ष, आम्ही सगळे सहकारी जिशांच्या बरोबर आहोत, त्यांच्या कुटुंबियांच्या बरोबर आहोत, म्हणजे त्यांच्या परिवाराच्या बरोबर आहोत. या अशा पद्धतीनं आता जिशांशी पण बोलत असताना तेच सांगितलं. त्याची बहीण पण तिथं होती, त्या डॉक्टर आहेत आणि त्या पण अतिशय अशा मजबूतीनं त्या कालपासून तिथं उभ्या आहेत. पीएमला फक्त पीएम करण्याच्या करता वेळ लागला म्हणून थोडा आता जवळपास इतका उशीर झालेला आहे, परंतु आता मी डीनशी पण बोललो. डीननी पण सांगितलं दादा अर्ध्या तासामध्ये आता आम्ही तुम्हाला पीएम करून देतो. हिंदी में थोड़ा संक्षिप्त बता दीजिए कि कल जो घटना हुई बम्बई में वो हमें तो बिल्कुल विश्वास नहीं हो रहा है कि ये घटना हुई है, लेकिन हमारा एक नेता बाबा सिद्दीकी ये बहुत सालों से पॉलिटिक्स में काम कर रहे हैं. यहाँ बम्बई में उन्होंने कॉरपोरेटर के नाते भी शुरू में काम किया 10 साल.
और उसके बाद कांग्रेस के एक एमएलए के नाते भी उन्होंने 99, 2004, 2009 ऐसे 3 टर्म वो चुनाव जीत के आए। बहुत अच्छा असेंबली में भी उनका काम था, मैंने खुद देखा। मिनिस्ट्री में भी वो थे, मिनिस्ट्री में भी उनका काम बहुत अच्छा होता था। जो भी उनका डिपार्टमेंट है, उनके डिपार्टमेंट का पूरा स्टडी करके लोगों को कैसी मदद हो सके इसके बारे में वो ज़्यादा ध्यान देते थे। और कल जो घटना हुई है, वो घटना आज तक हमें विश्वास नहीं हो रहा है कि ऐसा कुछ हुआ है, लेकिन पुलिस डिपार्टमेंट ने तुरंत उसके बारे में जानकारी शुरू की है। 2 लोगों को उनके हाथ में लगे हैं, 2 लोग, और भी कुछ लोग हैं। उनको ढूंढने के लिए, उनको लाने के लिए 5 टीम पुलिस डिपार्टमेंट ने लगवाई है और अलग अलग स्टेट में उनको भेजा है। सीएम साहब भी इसके ऊपर उनका ध्यान दे रहे हैं, खुद होम मिनिस्टर भी दे रहे हैं और मेरा भी है, हमारे बाकी साथियों का भी है। और जल्द से जल्द पता चलेगा कि एग्जैक्ट ये सब करने का कारण क्या है, किसने ये सब सुपारी दी, किसने ये सब किया। इसके बारे में तुरंत नहीं, लेकिन 1-2 दिन में ही पता चलेगा, ऐसा मुझे विश्वास है। और आज 8:30 बजे बड़ा कब्रिस्तान मरीन लाइन्स में जो है, वहाँ उनको दफनाया जाएगा। सरकारी इत्मीनान दफनाया जाएगा राजकीय सम्मान से। और उसके बारे में भी गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र ने ऑर्डर्स निकाले हैं। और अभी थोड़ी देर के बाद पोस्टमार्टम होने के बाद उनको उनके घर में लेके जाने वाले हैं। और वहाँ कुछ टाइम रखने के बाद उनकी जो कॉन्स्टिट्यूंसी है, वहाँ लोगों को दर्शन के लिए रखने वाले हैं। और फिर बाद में रात को 8:30 बजे ये सब उनके दफनाने की पूरी ये हो जाएगा। दादा, अपोजिशन लीडर यहाँ आए थे, उन्होंने कहा कि कानून व्यवस्था फेल हो चुकी है, अब पूरे महाराष्ट्र में सबको बुलेट प्रूफ जैकेट दे देना चाहिए क्योंकि सरकार और ये सब फेल है, सबको इस्तीफा देना चाहिए। देखो, वो तो बोलेंगे ही बोलेंगे, ये ऐसे अब बिल्कुल नहीं होना चाहिए था। अभी अपोजिशन वालों क्या बोलेंगे, वही बोलेंगे, लेकिन हमारा काम है कानून ठीक रखना, कानून व्यवस्था ठीक न रखना। और उसके बारे में और भी जो भी ये हमारे चीफ मिनिस्टर, डिप्टी चीफ मिनिस्टर कल रात को खुद आए थे, उनसे पता चला, क्योंकि कल मैं पूना में था, मैं सुबह यहाँ पहुँचा, लेकिन मेरी रात को देर से देवेंद्र जी के साथ भी बात हुई, चीफ मिनिस्टर साहब के साथ भी बात हुई। उन्होंने बताया कि इसके पीछे कौन है, किसका हाथ है, ये हम ढूंढ के ही निकालेंगे। हम जरूर उसका बंदोबस्त करने वाले हैं जिन्होंने ये सब कदम उठाया। और अपोजिशन वालों को जो भी बोलना है वो बोल सकते हैं, लेकिन मेरी इतनी उनको विनती है कि अपना एक साथी, उन्होंने कांग्रेस में भी काम किया, हमारे महाविकास आघाड़ी में भी उन्होंने काम किया, अभी राष्ट्रवादी कांग्रेस में आके वो महायुति का भी एक घटक बने थे और अच्छी तरह से काम करने की उनकी कोशिश थी। वो स्पीच भी अच्छी तरह से देते थे, उनके एरिया में कुछ कार्यक्रम भी हुए, वहाँ लोगों ने बहुत अच्छी तरह से रिस्पांस दिया था। मैं खुद था, प्रफुल्ल भाई थे, बाबा थे, जिशान थे, सब हम थे। लेकिन जो नहीं होना चाहिए तो हुआ, इसका हमें बहुत दुख है।